आणि नराधम दत्ता गाडेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांनी आता विनंती केली आहे। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी कोर्टाला विनंती केली आहे। कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळता यावी म्हणून त्यांनी व्हीसीची विनंती केली आहे। लष्कर पोलीस स्टेशन ते शिवाजीनगर कोर्ट असं 5 किलोमीटरचं अंतर आहे। नराधमाला कोर्टात नेताना विविध पक्षांच्या आंदोलनाची शक्यता आहे। अनुचित प्रकार टाळण्यासाठी व्हीसीद्वारे हजर करण्याची आता त्यांनी विनंती केली आहे। पुणे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयाशी चर्चा केली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घाई। मिकी, आता लष्कर न्यायालयातून लष्कर कोठडीतून शिवाजीनगर कोर्टाकडे आरोपीला दाखल करण्यात येणार होतं, परंतु मधल्या काळात काही पक्षांकडून आंदोलन करण्याचं आपण पाहतोय आणि आता पोलिसांनी व्हीसीद्वारे आरोपीला कोर्टात हजर केली जाण्याची विनंती केली आहे। अधिकचे काय अपडेट्स आहेत? अगदी स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणातील जो आरोपी आहे दत्तात्रय घाडे याला कोर्टासमोर व्हीसीद्वारे हजर करण्यात यावं यासाठी स्वतः पोलीस पुणे सत्र न्यायालयाशी चर्चा करतायत, विनंती करतायत। कारण जर आपण बघितलं तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आताच लष्कर पोलीस स्टेशनच्या समोर ज्या पद्धतीने काँग्रेस युवकांनी आंदोलन केलं, तर इतर ठिकाणी देखील शिवाजीनगर कोर्टापर्यंत नेताना आंदोलन होऊ शकतात। यामुळे ही विनंती करण्यात आलेली आहे। स्वतः वरिष्ठांची देखील या संदर्भात डीसीपी स्मार्तना पाटील या ठिकाणी बोलतायत। कुठलाही गोंधळ होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी हाच या ठिकाणी प्रश्न आहे। तर दुसरीकडे जर कोर्टाने ऑनलाईन व्हीसीद्वारे त्याचं कोर्टासमोर प्रेझेंट करण्यास नकार दिला तर ही पुन्हा एकदा फिजिकली इथून घेऊन जाण्यासाठी देखील पोलिसांनी पूर्ण यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे। आपण बघतोय ही मोठी जी गाडी आहे, मोठा पिंजरा गाडी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेला याच गाडीतून शिवाजीनगर कोर्टा सत्र न्यायालयासमोर घेऊन जाणार, कोर्टामध्ये नेण्यात येणार आहे। यासाठी या संपूर्ण लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस बंदोबस्त देखील कडक तैनात करण्यात आलेला आहे। रस्त्यात देखील जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही गोंधळ होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्यासाठीच सत्र न्यायालयाला ही विनंती करण्यात आलेली आहे। चर्चा सुरू आहे की तुम्ही ऑनलाईनद्वारे व्हीसीद्वारे या आरोपीला कोर्टासमोर प्रोड्यूस करण्याची परवानगी आम्हाला मिळावी। आता कोर्ट यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तरी दोन्ही बाजू या ठिकाणी तयार आहे। जर फिजिकली नेण्याची वेळ आलीच तर त्यासाठी देखील पोलिसांनी या ठिकाणी लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपच्या जवळ पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात येतोय आणि थोड्याच वेळात आता आरोपीला कोर्टात दाखल केलं जाईल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।